शेपूचा हा पदार्थ कोणाकोणाला माहिती आहे मला कमेंट करून नक्की सांगा. अतिशय उत्तम रेसिपी आहे. खायला अप्रतिम लागते, पौष्टिक पण आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते असा हा पदार्थ आहे. नमस्ते. प्रियाज होम रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शेपूचा एक वेगळा पदार्थ बघणार आहोत. ह्याची भाजी बनवणार नाहीये, एक वेगळाच पदार्थ आहे जो खायला खूप छान लागतो. तुम्हाला कुणाला कुणाला हा पदार्थ माहिती आहे मला कमेंट करून नक्की सांगा. चला बनवायला सुरुवात करूयात. इथे मी शेपू बारीक चिरून घेतलेला आहे. साधारण अर्धी गड्डी शेपू आहे. एक वाटीभर शेपू होईल एवढाच शेपू आहे. स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा. चिरून घेतल्यानंतर काय करायचं, एका परातीमध्ये एक वाटीभर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये एक चमचाभर जिरं घालायचं. अर्धा चमचा साधारण हळद घालायची आपल्याला, कारण की कलर खूप छान येतो हळदीने, त्यामुळे हळद आवर्जून घाला. नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं ह्याच्यामध्ये आणि हा जो चिरलेला शेपू आहे ना, हा शेपू ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. हा सगळा शेपू घालायचा. साधारण एक वाटीभर आपला हा शेपू आहे. म्हणजे जेवढं गव्हाचं पीठ आहे तेवढाच हा शेपू पण आहे बारीक चिरलेला. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मिक्स करून झाल्यानंतर आहे ना, ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूण मिरचीची. म्हणजे तिखटपणासाठी आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि एक स्वाद पण खूप छान येतो. त्यामुळे एक चमचाभर आलं लसूण मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स करून झाल्यानंतर आहे ना, थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे कणिक मळून घ्यायचंय. बरेच जण ह्याच्यामध्ये डाळीचं पीठही घालतात. त्यामुळे तुम्हाला जर डाळीचं पीठ घालायचं असेल, तर तुम्ही थोडंसं एक 2-3 चमचे ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घातलत तरी चालू शकतं. पण मी प्युअर गव्हाच्या पिठानेच हे बनवते. याला शेपूची फळं असं म्हणतात. खूप छान लागतात ही खायला आणि बनवायला अतिशय सोपी आहेत. म्हणजे अगदी आपण मुलांच्या शॉर्ट टिफिनमध्ये वगैरे सुद्धा देऊ शकतो, इतकी सोपी आहेत. आता हे छान व्यवस्थित मळून घेतलं ना, की शेवटी एक चमचाभर तेल घालायचं, म्हणजे चिकटणार नाही आणि तेल घालून आहे ना, पुन्हा एकदा छान व्यवस्थित मळून घ्यायचं. ज्याप्रमाणे कणिक मळतो ना, अगदी त्याप्रमाणे कणिक मळायचंय. फक्त ह्याच्यामध्ये हळद आणि आलं लसूण पेस्ट घालायची आपल्याला आणि शेपू घालायचा आहे बस. बाकी आपण पोळ्यांसाठी कणिक मळतो ना, अगदी तशीच कणिक मळून घ्यायची. आता एकीकडे इथे आधी गॅसवरती पाणी तापवत ठेवायचं. पाणी तापवत ठेवल्यानंतर मग हे जे कणिक मळलेले आहे ना, ह्याचं आपल्याला वड्या टाईप तयार करून घ्यायचं. म्हणजे थापून घ्यायचेत हे आपल्याला. तर आपल्याला ठेवायचेत कशात, तर हे चाळणीमध्ये ठेवायचेत. तर चाळणीला पूर्ण सगळ्या बाजूनी छान तेल लावून घ्यायचं, म्हणजे चिकटणार नाहीत. तसेही ते चिकटत नाहीत, पण तरीसुद्धा तेल लावून घ्यायचं थोडंसं. तुमच्याकडे जर स्टीमर असेल, तर स्टीमरला थोडंसं तेल लावून घ्या. आणि मग आता काय करायचं, एक-एक छोटी-छोटी गोळी काढायची ह्याची लाटी टाईप आणि मग हातावरती असं हे दाबून घ्यायचं. आपण भाजणीचे वडे वगैरे बनवतो ना, अगदी त्या पद्धतीने दाबून घ्यायचं आणि मग नंतर सगळं 2 बोटांमध्ये घेऊन आहे ना, साईडच्या कडा ज्या आहेत ना, त्या पातळ करून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, जास्त जाड-जाड असं होत नाही. खायला खूप सुंदर लागतं. जितकं पातळ असेल ना, तितकं खायला ते खूप अप्रतिम लागतं. हे बघा, हे कसं मी बनवलं, अगदी अशा पद्धतीने. असे सगळे वडे तयार करून घ्यायचेत आपल्याला. एकावर एक ठेवावे लागले ना, तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर असं तुम्हाला नको वाटायला, की एकावर एक ठेवले तर ते चिकटतील. चिकटत बिलकुलही नाहीत. त्यामुळे एकावर एक ठेवायची वेळ आली तरी चालेल. आपल्याला हे वाफवून घ्यायचे. वाफवल्यानंतर ते चिकटत नाहीत. आता हे बघा, व्यवस्थित मी आता दोन्ही बाजूने हे परत सगळ्या कडा ज्या आहेत त्या दाबून घ्यायच्या. हातावर दाबून घ्यायचं, मग नंतर कडा दाबून घ्यायच्या. अशा पद्धतीने हे सगळे वडे आपल्याला बनवून घ्यायचे. हे बघा, मी हे सगळे असे बनवून घेतलेत. आता इथे तोपर्यंत पाणी उकळलंय. पाण्यावरती हे चाळणी ठेवून द्यायची आणि झाकण ठेवायचं. आता मोठ्या गॅसवरती आपल्याला साधारण 10 मिनिटं हे चांगलं शिजू द्यायचं. शिजल्यानंतर बघा याचा कलरही बदलतो. थोडंसं थंड होऊ द्यायचं. खूप छान असा हा पदार्थ तयार होतो. पटकन तयार होतो. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. बिलकुलही हे चिकटत नाहीयेत. लगेचच सहज निघतायत. आणि किती छान दिसतात. दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही खूप सुंदर लागतात. हे बघा, आणि ह्याच्यामध्ये तेल वगैरे काहीही फार वापरण्याची गरज पडत नाही. आता खाताना काय करायचं, हे वेगळ्या पद्धतीने खाल्लं जातं. हे एकदा फ्रायही केलं जातं. काही जण हे दह्याबरोबरही खातात. मी काय करते, मी खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणी ह्याच्यावर घालते आणि वरून कच्चं तेल घालते आणि मग खाते. खूप खूप सुंदर लागतं. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल ना, तुम्ही त्या पद्धतीने खाऊ शकता. हे बघा, आता हे छान मी सगळीकडे पसरून घेते ही चटणी आणि हे रोल करून खाता येतं. खूप छान लागतं. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला ही विसरू अशा नका. पद्धतीने तुम्ही जर का शेपूची फळं बनवलीत ना, तर पौष्टिकही आहेत. तुम्ही मुलांच्या शॉर्ट टिफिनला पण देऊ शकता आणि खायला खूप अप्रतिम लागतात. एकदा नक्की करून बघा.